नमस्कार शेतकरी बांधवांनो, कृषी उत्पन्न बाजार समिती वसमतमध्ये आज जे 1 जूनचं हळदीचं पीठ होत आहे त्या पिठामध्ये हळदीचे बाजारभाव 13,440 रुपये या काडीचा बाजारभाव. हा गट्टा विकलेला आहे 12,305 रुपये, 12,305, 12,000 रुपये या गट्ट्याचा बाजारभाव झालेला आहे. 12,375 रुपये या गठ्ठ्याचा बाजारभाव. तर या गाडीचा बाजारभाव झालेला आहे 14,700 रुपये, 14,700, 14,700 रुपये ही गाडी विकलेली आहे. 14,700, 14,700 रुपये, 12,350, 12,350, 12,120 गट्टा, 13,600 रुपये, 13,600 रुपये या गाडीचा बाजारभाव झालेला आहे. हे गट्टा विकलेला आहे 12,400 रुपये, 12,400, 12,775 रुपये या गठ्ठ्याचा बाजारभाव, 12,775, 12,190 रुपये, 12,190, 13,605, 13,605 रुपये ही गाडी विकलेली आहे. 12,675 रुपये हा गट्टा, 14,500 रुपये, 14,500 ही गाडी, 12,000 रुपये या गाडीचा बाजारभाव. गट्टा 12,300, 12,300, 13,500 रुपये ही गाडी, 12,410 रुपये, 12,410, 12,455, 15,000 रुपये या गाडीचा बाजार, 15,000, 15,000 रुपये, 12,210, 12,470 रुपये, 12,400, 12,560, 12,355 रुपये, 12,400 रुपये या गाडीचा बाजारभाव 12,000 रुपये झालेला आहे. तर ही गाडी विकलेली आहे बघा 12,730 रुपये, 12,600 रुपये या गाडीचा बाजारभाव. तर या गाडीचा बाजारभाव झालेला आहे 14,000 रुपये, 14,000 रुपये ही गाडी विकलेली आहे. लाईव्ह बीट सुरू आहे. 12,400 रुपये या गठ्ठ्याचा बाजारभाव, 12,400, 12,400 रुपये, 12,400 या पण गठ्ठ्याचा बाजारभाव, 12,200 रुपये, 12,200 या गाडीचा बाजारभाव झालेला आहे 14,100, 14,100, 13,150 रुपये ही गाडी, 12,300 रुपये या गाडीचा बाजारभाव, 12,290 रुपये, 14,000 रुपये या गाडीचा बाजारभाव झालेला आहे. 14,400 रुपये ही गाडी विकलेली आहे, 14,400. तर कृषी उत्पन्न बाजार समिती वसमतमध्ये एक 4-5 दिवसाच्या बंदनंतर बीट झालं. तर चांगल्या हळद शेतीमालाचे बाजारभाव एकदम चांगले गेलेले आहेत. 13,400 रुपये ही गाडी विकलेली आहे, 13,400, 13,600 रुपये ही गाडी विकलेली आहे, 13,600, 14,100 रुपये या गाडीचा बाजारभाव झालेला आहे, 14,100, 15,150 रुपये, 15,150 रुपये या गाडीचा बाजारभाव झालेला आहे, 15,150, 12,325 रुपये, 12,325, 12,750, 13,450, 13,000 रुपये ही गाडी, 12,700 रुपये ही गाडी विकलेली आहे. गठ्ठा 12,000 ते 12,700-800 पर्यंत विकलेला आहे. आणि चांगल्या गाडीचे बाजारभाव 14,000 ते 14,000च्या दरम्यान गेलेले आहेत. तर चांगल्या गाडी एकदम टॉप क्वालिटीच्या 15,000पर्यंत पण गेलेल्या आहेत कृषी उत्पन्न बाजार समिती वसमतमध्ये. तर अशाच हळदीच्या बाजारभावाच्या माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि माहिती बघत राहा. धन्यवाद शेतकरी बांधवांनो. जय जवान, जय किसान.